नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, तुम्ही कालचा व्लॉग पाहिलाच असेल. तर आमचा पुढचा प्रवास होता तो अक्कलकोटचा. तर आम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. आम्ही आमच्या बॅगा सगळ्या कार्यालयाच्या इथं ठेवल्या आणि त्यानंतर स्वामींसाठी प्रसाद आणि फुलं घेतलो आणि आम्ही आता दर्शनाला निघालेलो आहोत. तर ना माझी खूप दिवसापासून इच्छा होती की अक्कलकोटला यायचं स्वामींच्या दर्शनासाठी. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. तसं झालेलं आहे. स्वामींनी आमच्यासाठी मार्ग दाखवला आणि आमचा अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही इथं अक्कलकोटला दर्शनासाठी आलेलो आहोत. तर मी इथं आल्याच्यानंतर पाहिलं की मंदिर ही आतून खूप छान प्रकारे डेकोरेटिव्ह केलेलं आहे. तिथं थोडीफार गर्दी होती. त्यानंतर गर्दीतच तसंच दर्शन घेतलं आम्ही. छान प्रकारे दर्शनही झालं. खूप सारे भाविक भक्त होते, ते मनापासून दर्शन घेत होते. त्यानंतर आमचंही दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता, पहिल्यांदा गेट लावलेलं होतं. त्यानंतर 4 वाजता हे गेट उघडलं. त्यानंतर मी परत एकदा दर्शन घेतलं. मस्त असं स्वामींचं दर्शन झालं. छान मनाला शांती भेटली, की तिथून बऱ्याच दिवसापासून यायची इच्छा होती. त्याप्रमाणे आलो आणि दर्शनही चांगल्या प्रकारे झालं. तुम्ही पाहू शकता, इथं गर्दी झालेली आहे. सर्वजण स्वामी भक्त इथं फोटो काढण्यामध्ये मग्न आहेत. इथं पण फोटो काढायला काही चान्सेस नव्हता. खूप सारी गर्दी होती. त्यामुळे आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे साईडलाच फोटो काढले. त्यानंतर हे दुरूनच आम्ही फोटो काढलो. त्यानंतर जे अन्नछत्र आहे तिकडं आम्ही निघालेलो होतो. बाहेर निघाल्याच्या नंतर अन्नछत्र जो आहे तिथं आलो. इकडं राहण्याचीही व्यवस्था आहे, परंतु आम्हाला पुढं पुढं जायचं होतं, त्यामुळे आम्ही काही इथे थांबलेलो नाही. अन्नछत्र हे 3 वाजताच बंद होतं. त्यानंतर बाहेर प्रसाद ठेवलेला होता. तिथं आम्हाला हे भात वरण होतं. इतकं टेस्टी होतं ना, की सांगू शकत नाही. इथंही आम्ही प्रसाद घेतला आणि त्यानंतर इथंही फोटोशूट केलं. हे कपिला, त्यानंतर हे स्वामींची मूर्ती छान प्रकारे इकडेही डेकोरेटिव्ह केलेलं होतं. आणि त्यानंतर हात धुतल्याच्यानंतर मी पाहिलं तर अन्नछत्राच्या वरतीही स्वामींचा अ, पुतळा वगैरे बनवून ठेवलेला होता. छान प्रकारे अशा मूर्त्या होत्या. इकडे साईडलाच शिवाजी महाराजांची ही मूर्ती होती. आमचं अशा प्रकारे दर्शन झालं आणि आम्ही पुढच्या वाटेला निघालो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढे कुठं जातोय ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पहा.